आता आम्ही निघालो भाटघर धरण बघायला. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोनच दिवशी भाटघर धरण जे मेन गेटमधून एंट्री असते. बाहेर व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला. पण ट्रिपचा दुसरा व्हिडिओ जो टाकला आहे पुरंदरचा त्यामध्ये आपण बघितलं बाहेरनं व्ह्यू. पण आता आपण जे फ्रंट गेटच्या साईडने आपण जाणार आहे तर तिथून दृश्य कशी दिसतात, भाटघर धरणाबद्दल बाकीची माहिती हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघू. तर आपण मेन गेटमधनं एंट्री केलेली आहे आणि आता धबधब्याकडे चाललो आहे. आजूबाजूचा पसरू थोडा चिखल झालेला आहे. इथं धरणावर काम करणारी जी लोक आहेत त्यांचं इथंच आजूबाजूला घरं आहेत बरीच. मागं मेन गेटमध्ये एंट्री झाली. पुढं गेलं की मग आवाज थोडासा माझा कमी जास्त होत असेल कारण माईक मिनी मी मागवला होता ह्याच्यासोबत, पण तो अजून यायचा आहे. माईक मिनी आलेला नाही त्यामुळं आत्ता मी इनबिल्ट कॅमेराच्या आवाजातूनच रेकॉर्ड करतो आहे. बघू शकता ग्रीनरी खतरनाक आहे. या धरणाचं नाव जे आधी आपण बोलू याबद्दल, मग मी आज जातो. या धरणाचं नाव जे आहे सगळ्यात पहिलं धरण बांधून झालं 1929 साली 1929. त्यावेळी याचं नाव लॉयड डॅम होतं आणि अर्थात ब्रिटिशकालीन आहे. आणि जे धरण बांधायच्या वेळी म्हणजे आजोबांना वगैरे त्यांच्या काळातली जुनी लोकं सांगायची की धरणाचे जे दगड वगैरे आणले होते ते मागच्या बाजूनी तोडून आणले होते. त्यासाठी एक छोटी रेल्वेसुद्धा ब्रिटिशांनी बांधली होती. आणि 1929 साली याचं बांधकाम पूर्ण झालं. त्यावेळी याचं नाव लॉयड डॅम होतं. नंतर भाटघर डॅम झाला आणि आता यसाची कंक जलाशय, कारण या धरणाच्या मागच्या बाजूला जी गाव आहे तिथंच यसाची कंक यांचं गाव आहे. तर त्याच्यामुळे यसाची कंक जलाशय असं त्या धरणाचं नाव दिलेलं आहे. पण भाटघर डॅम म्हणूनच हे डॅम प्रसिद्ध आहे. चला तर बघू आता. भारी परिसर आहे. लय वर्षांनी आलो आहे राव. म्हणजे मी जवळपास 11-12 वर्षांनी मी असं मेन गेटमधून आलो होतो. त्यानंतर आज आलो आहे. बरेच लोक आहेत तिथली. ध्वजारोहण पण इथं झालं असणार. इथं तो बघू शकतो. इथं खतरनाक व्ह्यू. खूप मोठं धरण आहे, खूप मोठं धरण आहे. इथं ॲक्च्युली हे ऑटोमॅटिक धरण आहे. म्हणजे पाणी भरलं की ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात आणि मागं पाण्याचा साठा बघा तुम्ही. असला खतरनाक पाणी बघा. कुठपर्यंत जिथं दिसतंय तिथपर्यंत नुसतं पाणी. खतरनाक. आता आपण पुढं जाऊ. मेन जिथं धरणाच्या मोऱ्या आहेत तर डायरेक्ट काढून ठेवायचं ना.
भटकंतीचा व्लॉग आपण टाकणार आहे. कुठं कुठं फिरणार आम्ही, कुठं कुठं जाणार, कुठं कुठं काय काय खाणार, हे जरा मजा मस्ती मित्रांना भेटणार ते सुद्धा आपण बघू. आणि पुणे भटकंतीच्या या व्लॉगमध्ये लयच भारी मजा आहे. मी ट्राय करणार की ओंकारेश्वरला पण जाऊ. मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही, तर ओंकारेश्वर मंदिरला पण जाऊ. अर्थात खाण्यापिण्याचे गुड लकला तर जाणारच आहे बन मस्का खायला. बाकी आपण व्हिडिओत तुम्ही बघतालच की कुठं कुठं गेलो आणि काय काय केलं. चला तर मग. मग थोडं जुडिओला फिरावं म्हटलं, पण जुडिओमध्ये काय सेलच्या नावाखाली सगळे असे पांचटच कपडे होते. कुठलं पण घेण्यासारखं नव्हतं. 299, 199, 599 कुठलं पण घ्या, पसंत पडतच नव्हतं. फिरलो थोडंसं, पण काय एवढं खास नाही वाटलं. मग काय गुडलक कॅफेला जायची वेळ झाली होती आणि हलका पाऊस झाल्यामुळं तिथलं वातावरण पण भारी झालं होतं. आणि गुडलकमध्ये गेल्यावर तर काय बन मस्का म्हणजे विषयच नाही. माझ्या आवडीच्या बंगला इथं आलेला आहे आता. FC रोडचा समोर तुम्हाला दिसतं. एक नंबर बंगला आहे हा. तेच क्वालिटी. हा पण चांगला आहे, पण हा सगळ्यात भारी बंगला आहे. आवाज कसा येतो माहीत नाही. माझ्या बाजून आला एक नंबर बंगला. असा बंगला असा. आणि FC रोडच्या मध्यभागी बंगला आहे हा. मेन एरियात, कोर एरियात बंगला आहे. मग तिथून पुणे सेंट्रलच्या ब्रिजवर गेलो. मला जरा ढोल ताशांचा आवाज ऐकायचा होता आणि थोडे स्लो मोशनचे व्हिडिओ काढायचे होते. ते व्हिडिओ पण कसे आलेत ते तुम्ही बघाच. खूप भारी व्हिडिओ आलेत ते. आणि थोडे मग स्लो मोशनचे व्हिडिओ काढून जरा मग जेवणाचे वगैरे काय विषय का बघायचं होतं. पण त्याच्या आधी म्हणलं थोडं डीमार्टला फिरावं. मग पुढं आम्ही डीमार्टला गेलो.
पुढे करतात तुमचे अमूलचंच आहे वेगळं बघतोय. किती रुपयाला आहे? 200 वालीच आहे. तुम्हाला तेवढीला भेटते का? नाही ह्या टाईपचं मी हा मस्त आहे. असं पण लावले. चहा पिणाऱ्या अंचलीला आलं चहा घेऊन मिळून झालेले मस्त अंचलीच्या चहानी शेवट झाल्याशिवाय मजाच हल्ली हल्ली तर लई सवय लागली तिथं मग चहा आलं पिणं. चहा आलेला आहे फायनली. चहा प्यायला सुरुवात करतो. आता आणि चहा संपल्यानंतर घरी. बाकी पुढचा ब्लॉग उद्या कुठं कुठं जाणार आहे काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. माझं तर आमचं अजून ठरलेलंच नाही आहे तरी पण आता बाकी उद्याचा दिवस. पुणे भटकंती पार्ट 2.